राहुल गांधींनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची घेतली भेट। दलित असल्यानं सोमनाथची हत्या, राहुल गांधी यांचा गंभीर आरोप। राहुल गांधी राजकीय हेतूनं परभणीत, जातीजातीत भांडणं लावण्याचं काम सुरू। फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर आरोप, तर आरोपींना सोडणार नसल्याचाही मुख्यमंत्र्यांचा इशारा। केंद्राकडून राज्याला मोठं गिफ्ट, एका वर्षात राज्याला 20 लाख घरं मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। संजय शिरसाट आणि उदय सामंत यांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट, दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन। धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल। मस्साजोग प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। पूजा खेडकर प्रकरण म्हणजे केवळ यूपीएससीचं नाही, तर सगळ्या समाजाची फसवणूक, न्यायालयाचे ताशेरे। पुढच्या 24 तासात पालकमंत्रीपदाची यादी जाहीर होणार, तर ठाण्याचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री शिंदेंकडेच राहणार, सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट, ओबीसींचं नुकसान होणार नाही फडणवीसांचं आश्वासन, तर भुजबळ महायुतीचे महत्त्वाचे नेते, तोडगा निश्चित काढू, नाराजीवर फडणवीस यांचं वक्तव्य। छगन भुजबळांची नाराजी हा आमचा पक्षांतर्गत विषय, आम्ही तो सोडवू। नाराज भुजबळ प्रकरणावर अजितदादांनी थेट बोलायचं टाळलं। महाराष्ट्राच्या चित्ररथाला डावलल्यानं उबाठाचे खासदार संजय राऊत नाराज। महाराष्ट्रावर अन्याय का केला हे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना विचारावं, राऊत यांची प्रतिक्रिया। तर चित्ररथाला डावललेलं नाही, फडणवीसांची स्पष्टोक्ती। मुंबई फेरी बोट अपघात प्रकरणी नौदलाचा प्राथमिक अहवाल समोर, स्पीड बोटीच्या चाचणीत हायड्रॉलिक स्टिअरिंग अचानक लॉक झाल्यानं अपघात, सूत्रांची माहिती। पुण्यात मद्यधुंद डंपर चालकानं रस्त्यावर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं, अपघातात 3घांचा मृत्यू, तर मावळमध्ये भरधाव ट्रकचा ताबा सुटल्यानं ट्रक उलटला। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातम्यांचा वेगवान आढावा, पण त्यापूर्वी एक मोठी बातमी हाती येते। मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर आता दालनांचंही वाटप झालं आणि आता महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचंही वाटप झालेलं आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री झालेले चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक हा बंगला देण्यात आलाय, तर राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल स्टोन हा बंगला मिळणार आहे। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना पर्णकुटी हा बंगला देण्यात आलाय, तर शंभूराज देसाई यांना मेघदूत हा बंगला देण्यात येईल। भाजपचे ठाण्यातले नेते आणि नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांना पावनगड हा बंगला देण्यात आलाय। आणि आता राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा, बातमी 36 जिल्ह्यांची। राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप केले। दलित असल्यानं सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे। सोमनाथ सूर्यवंशीला पहिली मारहाण केली आणि त्यानंतर त्याची पोलीस कस्टडीत हत्या करण्यात आली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावरून हल्ला चढवला आहे। राहुल गांधी केवळ राजकीय हेतूनं परभणीत आले होते, केवळ द्वेष निर्माण करणं हाच त्यांचा हेतू होता, असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू जर मारहाणीमुळे झाल्याचं समोर आलं तर कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली।
संजय शिरसाट यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय. राहुल गांधी केवळ राजकारण करण्यासाठी परभणीत आले होते. कोण मेलं कोण गेलं याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. फक्त पक्षाचं भांडवल करायचं आणि ड्रामा करायचा एवढंच त्यांचं ध्येय आहे, अशी थेट टीका शिरसाट यांनी केली. राहुल गांधी यांच्या नौटंकीला लोक आता भीक घालणार नाहीत असंही ते म्हणाले. नारायण राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय. राहुल गांधींना बाबासाहेब आंबेडकर कधी कळलेच नाहीत. केवळ निळ्या रंगाचे कपडे घातले म्हणजे आंबेडकरवादी होता येत नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला. राहुल गांधी यांनी परभणीत येत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेला राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संजय शिरसाट यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या प्रकरणात मंत्री झालेल्या संजय शिरसाट यांनी पोलीस अधीक्षकांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. या भेटीनंतर शिरसाट यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचंही सांत्वन केलं. 28 डिसेंबरच्या आधी पोलीस सर्व आरोपींना जेरबंद करतील असा विश्वास मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. तर या प्रकरणातील तपासासंदर्भात पोलीस अधीक्षकांना सूचनाही देण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं, त्यांची चौकशी करावी, तसंच देशमुख यांना न्याय मिळेल अन्यथा मिळणार नाही असा दावा नाना पटोले यांनी केलाय. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन पाटील यांनी देशमुख कुटुंबियांना दिलं. मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेही पोहोचल्या. यावेळी बीड जिल्ह्याचं पालकत्व देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घ्यावं अशी मागणी त्यांनी केली. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळेला संतोष यांना न्याय मिळवून देऊ सरकार त्यांच्या पाठीशी आहे असा विश्वास मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला. भुजबळ यांची नाराजी हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे, आम्ही तो विषय सोडवू असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आणि छगन भुजबळ यांच्या नाराजीवर अधिक बोलायचं मात्र टाळलं. छगन भुजबळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच भेट घेणार असल्याचं कळतं. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आता भुजबळ अमित शहा यांची भेट घेणार आहेत. नाराज छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं. 8 ते 10 दिवस मला द्या, पुन्हा एकदा भेटून यावर मार्ग काढू, सगळं शांततेत घ्या असं फडणवीस म्हणाले, अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे. छगन भुजबळ महायुतीतले मोठे आणि महत्त्वाचे नेते आहेत. भुजबळांबद्दल स्वतः अजित पवार यांनाही चिंता आहे. तीनही नेत्यांमध्ये भुजबळ यांच्याबद्दल सन्मान आहे. त्यामुळे भुजबळांसारखे नेते आमच्यासोबत असलेच पाहिजेत असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. महायुतीच्या विजयामागे ओबीसींचा मोठा वाटा आहे. फडणवीसही ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाहीत असं भुजबळ म्हणाले. भुजबळांवर अन्याय झाला, महायुतीनं त्यांची मतं घेतली आणि त्यांना बाजूला केलं. मात्र भुजबळ आता नवीन पर्याय शोधत असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. छगन भुजबळ अतिशय मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांचं अस्तित्व नाकारता येणार नाही. त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला हवं होतं, पण त्यांच्या पक्षात नेमकं काय झालं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यावं या मागणीसाठी वर्ध्यात भुजबळ समर्थकांनी आंदोलन केलं. ओबीसी समाजातल्या नागरिकांचा या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग होता. पालकमंत्री पदाच्या बद्दल महायुतीत कोणतीही रस्सीखेच नाही, त्यामुळे महायुतीत सगळं काही आलबेल आहे अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढच्या 24 तासात पालकमंत्री पदाची यादी जाहीर होणार आहे. ठाण्याचं पालकमंत्रीपद हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याचकडे राहील अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत सध्या रस्सीखेच सुरू आहे. हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर या दोघांनीही जोरदार फिल्डिंग लावल्याचं समोर येत आहे. तर पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांना मिळाल्यास या स्पर्धेत चंद्रकांत पाटीलही असण्याची शक्यता आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. अदिती तटकरे यांनी पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं म्हटलंय. तर भरत गोगावले सुद्धा पालकमंत्रीपदासाठी दावा करून उभे ठाकलेत. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत निश्चितच रस्सीखेच आहे. रायगडच्या रोहा शहरात मंत्री अदिती तटकरे यांचे भावी पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर्स आणि होर्डिंग्स लागलेत. कार्यकर्त्यांच्या या उत्साही बॅनरबाजीमुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आलंय. चंद्रशेखर बावनकुळे जर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सगळ्यांनाच न्याय मिळेल. त्यामुळे अमरावतीचं पालकमंत्रीपद बावनकुळे यांनाच मिळावं अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. जालन्याचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडे द्यावं अशी मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे. मात्र हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा असल्याचंही खोतकर यांनी म्हटलं. सातारा जिल्ह्यात शंभूराज देसाई यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. जेसीबीनं फुलांची उधळण करत क्रेननं हार घालण्यात आला. दरम्यान पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच नसल्याचं शंभूराज देसाई म्हणाले. महाराष्ट्राच्या चित्ररथाला डावलण्यात आल्यानं संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. महाराष्ट्रावरती अन्याय का हे एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारावं अशी मागणीही राऊत यांनी केली.